लय गावात लय वाढ येत बाबा. अरे जरा हळूच माग मी पण आहे जरा बघा. आता मला काय माहिती तू अचानक माग आली म्हणून. माझं कामात चाललंय कामाचं. कामच करतो वय काय तू दिवसभर नुसतं कामच करत असतो. काम तर करणं गरजेचं आहे ना. माझ्याकडे तर तुझं लक्ष पण नाही बाबा नुसतं काम करतो. आता लक्ष तर लय पण आता काय आता पण घरचं बी काम करावं लागतंय की. ते सगळं ठीक आहे बस झालं आता काम तुझा ते सगळं साईडला राहून हा. दे इकडे येत. काय आता ना माझ्याशी एकदम छान छान गोड गोड गप्पा मार आता. आता खापा मारून काय करायचं मला एक काय कळणार नेमकं. आता घरचं काम तर करणं गरजेचं आहे ना. अरे हा रे घरचं काम काय होतच राहील ना. तसं आपल्याला टाइम तरी कुठं भेटतो गप्पा मारायला मग मार ना माझ्यासोबत आता गप्पा. तू तिकडं कॉलेजला जाऊन राहते नगरला मग मी तिकडं गप्पा मारा काय कॉलेजला यायचं तुझ्या. मग त्याच्यामुळेच आज मला टाइम भेटलाय तर मी तुला भेटायला आले. तुला भेटायला आले तुला काहीच कळत नाही बाबा. आता आता मला जर तुझं काय जर कळलंच नाही तर मी कसं काय कळून घ्यायचं बरं नेमकं. हे बघ मला ना तुझ्या सगळ्या आवडी निवडी सगळं काही लक्षात आहे. लहानपणापासून तुझी आवड निवड सगळं जपायचा खरं. मी प्रयत्न करते. हा हळूच यायची मग आजपर्यंत तर काही कधी एकदा बी नाही घरापर्यंत तुझी आवड निवड माझ्यापर्यंत आली की तसं माझी हे आवडते म्हणून तू सांगायला ही करून दिले ती करून दिले. आता आले ना सांगायला तेव्हा तर जाऊन दे ना. तेव्हा तर लहान होते त्याच्यामुळे कळत नव्हतं काही. खरं पण खर तर ना मला तू खूप आवडतो. खरं. हा हेच सांगायला मी तुला आले अरे होते. पण तुझा दादा तात्या आलो नाही मला फोकाने काढावं सरळ. ते कशाला आणतील मग? तसं आपल्या घरातलंच नातं आहे ना. हा अरे मग ठीक आहे पण त्यांनी जर मारलं तर मला सुजूच तर हान त्यांना माझी नाही पावडी निघवायची. तसं काय नाही होणार मी सांगितलं ना तर सगळं होऊन जाईल नीट. आणि तसे माझ्या घरचे माझ्या शब्दांच्या बाहेर नाहीये. बघा त्याच्यामुळे परत तू ना. नको काळजी करू. आणि तसंही तुला काय काय नाही आवडत काय काय आवडतं ते सगळं माझ्या लक्षात आहे. काय आवडतं बरं मला सांग बरं मग. तुला गोड पदार्थ म्हंटल तर खीर आवडती हो ना. हा आणि तिखट म्हंटल तर मासे मटण ते असं जरा झणझणीत कालवण पण आवडतं. तुला जमत करायला ते. मग शिकून घेतलंय तुझ्यासाठी खास. खरं. हा. मग आता कधी होईल मला एवढं सांगायचं. जेव्हा आपलं लग्न होईल ना तेव्हा मी तुम्हाला पहिला घास मी माझ्या हाताने खाऊ घालेन. आताच घातला तर काय होईल. आता नसतं बाबा. का लग्न नाही झालं अजून आपलं. आताच गोटा. त्याला काय होत तू तर म्हणली अगोदर मी समजा घरच्यांना मान्य करीन म्हणली मग आता नको म्हणती का बरं तसं. अरे त्या सगळ्या गोष्टी नंतरच राहिल्या रे. आधी घरी जायचं घरच्यांसोबत बोलायचं सगळ्या गोष्टी तशा आल्या. खरं. हा आणि लग्नानंतर तर काय मला स्वयंपाक करायचा आहे आणि तू माझ्या हाताने खाणार. मग बरं आता मी माझ्या निवडी आवडी तू समजी करते पण आता मला ज्या करावं लागतात त्या आवडी निवडी तुला करायच्या म्हणजे तू करशील का. कोणत्या बरं हे वज उचलून ते टाकायचं. बस का तुझ्यासाठी मी एवढं नाही